जय शिवराय। छत्रपती शिवरायांच्या तमाम मावळ्यांना नम्र निवेदन करतो की राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील व कल्पनेतील स्वराज्य आणि सध्याचे स्वराज्य असा वास्तववादी विचार म्हणजेच महानाट्य रायबा हेच का आपले स्वराज्य। छत्रपती शिवरायांच्या पदरी जहागीरदारी असून सुद्धा त्यांना रयतेचे स्वराज्य का निर्माण करू वाटले, या प्रश्नाचा विचार केला असता असे दिसून आले की त्या काळी परकीयांना होणारा अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती, रयतेची पिळवणूक आणि यवनांचा उन्माद रोखण्यासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले। रयतेला त्यांच्या हक्काचं राज्य दिलं, पण आज त्याच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात रयतेचं राज्य आहे का? रयत खुशाल आहे का? लेकीबाई सुरक्षित आहेत का? याचं उत्तर नाही असं येत। आज स्वराज्यात कोपर्डी सारख्या अनेक महिला अत्याचार होत आहेत। स्वराज्यातला शेतकरी दिवसागणिक मरतो आहे, आत्महत्या करतो आहे। 18 पगड जातींना एकत्र घेऊन छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य निर्माण केले। त्याच स्वराज्यातील जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये आज भेदभाव होत आहे, जातीय दंगली होत आहेत, तरुण पिढी वाम मार्गाला लागत आहे। या आणि अशा अनेक हृदयद्रावक घटनांचा विचार केला असता प्रश्न पडतो की छत्रपती शिवरायांचं हेच का ते स्वराज्य? खर तर जिरोटोपासह महाराज पाहण्यापेक्षा जिरोटोपाच्या आतील महाराज आपण पाहिले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढींना ते दाखवले पाहिजे। या महानाट्यामध्ये 35 ते 40 कलाकारांचा संच काम करीत असून सामाजिक प्रबोधन हे या महानाट्याचे प्रमुख उद्देश आहे। याशिवाय या नाटकातून मिळणाऱ्या मानधनापैकी 8 ते 10% रक्कम ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्याचप्रमाणे मुलींच्या लग्नासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले जाते। म्हणूनच आपल्यासारख्या छत्रपतीच्या सच्च्या मावळ्याला विनंती आहे की या महानाट्याचे आयोजन करून राजमाता जिजाऊ साहेबांच्या स्वप्नातील स्वराज्य आणि छत्रपती शिवरायांच्या कल्पनेतील स्वराज्य घडवण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे। आपण आपल्या प्रभागामध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि शहरांमध्ये या प्रयोगाचे आयोजन करून आम्हाला सहकार्य करा ही अपेक्षा आणि नम्र विनंती। धन्यवाद। बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विज राज है।